खमंग पोह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 5 मिनिटं भिजत ठेवा। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं वाटून घ्यायचं। भिजवून घेतलेले पोहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा तीळ आणि तयार करून घेतलेलं वाटण घालून पाव चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालत याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा। तयार करून घेतलेल्या गोळ्यातून एक छोटासा गोळा घेऊन एखाद्या पेपरला तेल लावून याचे थालीपीठ थापून घ्यायचं। तयार करून घेतलेल्या थालीपीठावरती थोडंसं पांढरं तीळ घालून याला गोल करून घेऊन पॅनमध्ये तेल लावून छान असं खमंग खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं। तर इथे आपलं खुसखुशीत पोह्याचे थालीपीठ तयार झालेलं आहे।